नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण स्कॉलरशिप आणि मंथनचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मराठी व्याकरणमधील एक अतिशय महत्त्वाचा असा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे शुद्ध अशुद्ध शब्द ओळखणे। तर बऱ्याच पुस्तकांमध्ये शुद्ध अशुद्ध शब्दांची यादी दिलेली आहे। त्याचा अभ्यास कसा करायचा हे पण आपण सांगितलेलं आहे की जे महत्त्वाचे शब्द आहेत ते तुम्ही वहीमध्ये या प्रकारे दुरेगी वहीमध्ये पूर्ण ओळ भरून एकच शब्द लिहायचा आहे। तर भरपूर सारे शब्द आहेत, तर त्यातल्या त्यात परीक्षेला वारंवार विचारले जाणारे जे शब्द आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। आणि हे जे शब्द मी आज इथे लिहून दाखवणार आहे ते तुम्ही सुद्धा दुरेगी वहीमध्ये व्यवस्थित पूर्ण ओळ भरून एकच शब्द लिहायचा आहे, किंवा निदान 5-6 वेळा तरी एक शब्द लिहायचा आहे, म्हणजे परीक्षेला त्याच्यावर 2 तरी प्रश्न येतात। एक अशुद्ध शब्द दिलेले असतात त्यापैकी शुद्ध शब्द ओळखायचा असतो, किंवा यादी दिलेली असते त्यापैकी अशुद्ध शब्द ओळखायचा असतो। तर त्या दोन्हींसाठी तुम्हाला हे उपयोगी पडणार आहे। तर परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणारे जे काही शब्द आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा, भिंत यामध्ये पहिली वेलांटी असते, यानंतर कवी दुसरी वेलांटी, मीठ दुसरी वेलांटी, आणीला नेहमी पहिली वेलांटी असते। आणि सारखाच अजून एक शब्द आहे तो म्हणजे इति, इतिला सुद्धा पहिलीच वेलांटी असते। परंतु याला पहिला उकार असतो। बऱ्याच वेळा जो शेवटच्या अक्षराला नेहमी दुसरा उकार दुसरी वेलांटी असते, परंतु काही शब्द आहेत की त्यांना पहिला उकार असतो, तर त्याच्यातला हा आहे। यानंतर पहा, विहीर शब्द वला पहिली हला दुसरी। यानंतर निर्मळ, निर्मळ मध्ये नला पहिली वेलांटी असते। पुढचे शब्द पाहूयात आपण। तूप, गुप्त, नमुना, हुतुतू हा शब्द बऱ्याच वेळा विचारला जातो। पहा, हुतुतू यामध्ये हला पहिला उकार, तला दुसरा उकार आणि शेवटचा जो त आहे त्याला मात्र दुसरा उकार द्यायचा आहे। दोन्ही पहिले उकार नंतर शेवट दुसरा उकार। बहिणी, यानंतर वकिली, कुटुंब शब्द बऱ्याच वेळा विचारला जातो। पहा, कुटुंब कसा लिहायचा आहे, दोन्हीला पहिला उकार द्यायचा आहे, कुटुंब। विभूती, यानंतर बाहुली, बाहुलीमध्ये हला पहिला उकार आणि लला दुसरी वेलांटी द्यायची। आणि परीक्षेला वारंवार विचारले जाणाऱ्या शब्दांमध्ये पहा, हळूहळू हा एक शब्द बऱ्याच वेळा विचारला जातो। तर दोन्ही ळला दुसराच उकार आहे। असे जेव्हा शब्द येतात तेव्हा दुसऱ्या आणि चौथ्या अक्षराला दुसरा उकार द्यायचा असतो। जसं पहा, कधी कधी, दोन्ही धला दुसरी वेलांटी आली, हे पण दुसरा अक्षर हे पण चौथा अक्षर। यानंतर मुळू, मुळू पहा, मला पहिला हे दुसरा अक्षर आलं म्हणून याला दुसरा उकार, मुळू मुळू। पहा, दुसरं आणि चौथं याला दुसरा उकार द्यायचा आहे, मुळू मुळू। तसाच अजून एक शब्द आहे खुदू, खुदू, खुदू खुदू। यानंतर पहा, यथामती, याला पहिली वेलांटी द्यायची आहे यथामतीला। यानंतर किडा, शेवटचा अक्षर जेव्हा काना येतो किंवा जोडाक्षर येतं तेव्हा त्याच्या अगोदरचं हे पहिली वेलांटी किंवा पहिला उकार द्यायचा आहे। शिबिर, शिबिर शब्द कसा लिहिला जातो पहा, शला पहिली वेलांटी आणि बला दुसरी वेलांटी। यानंतर रंगीबेरंगी हा एक शब्द येतो बऱ्याच वेळा, पहा, रंगी बेरंगी, दोन्हीकडे दुसरीच वेलांटी द्यायची। यानंतर नियमित, दोन्हीला पहिली वेलांटी, नियमित। अजून विहीर हा एक शब्द बऱ्याच वेळा विचारला जातो, त्याच्यामध्ये वला पहिली वेलांटी हला दुसरी
विहीर. अजून कोणते शब्द आहेत पहा. अमावस्या. आपण म्हणताना अमावस्या म्हणतो, पण शब्द असा आहे अमावास्या. अमावास्या आणि म्हणताना आपण अमावस्या असं म्हणतो. यानंतर पहा आनुवंशिक. आनुवंशिक म्हणताना आपण अनुवांशिक म्हणतो, पण शब्द कसा आहे आनुवंशिक असा शब्द आहे. यानंतर प्रतिकूल. हे सगळे शब्द तुम्ही एका पूर्ण ओळीमध्ये लिहून काढायचे आहेत. एक शब्द पूर्ण ओळ भरून लिहायचा आहे. प्रावीण्य. यानंतर पहा राजर्षी. वरिष्ठ. शारीरिक हा सुद्धा शब्द बऱ्याच वेळा विचारला जातो. पहा पहिल्या र ला दुसरी वेलांटी, दुसऱ्या र ला पहिली वेलांटी. शारीरिक. पहिल्यांदा दुसरी वेलांटी, नंतर पहिली वेलांटी, हे लक्षात ठेवा. शारीरिक. परीक्षा. परीक्षा शब्दामध्ये र ला नेहमी दुसरी वेलांटी असते. यानंतर पहा मातुश्री. हा शब्द आता छोट्या मुलांना नाही येणार, परंतु 5वी स्कॉलरशिपला हा शब्द येऊ शकतो. तर पहा मातुश्री शब्द असा लिहायचा आहे लिहिताना. यानंतर माऊली. इथे उखळीचा काढायचा आहे. मथितार्थ. मथितार्थ. यानंतर बऱ्याच वेळा आपण म्हणताना कोट्याधीश असं म्हणतो, पण तो शब्द खरा कसा लिहिला जातो कोट्यधीश असा लिहिला जातो. कोट्यधीश. आणि म्हणताना आपण काय म्हणतो कोट्याधीश, पण लिहिताना कसं लिहायचं असतं कोट्यधीश असं लिहायचं आहे. कृत्रिम. पहा कृत्रिम. कृत्रिम. तरला कितवी वेलांटी द्यायची पहिली वेलांटी द्यायची आहे. चतुसूत्री. चतुसूत्री हा शब्द कसा लिहायचा आहे पहा. चतु त्याच्यानंतर विसर्ग द्यायचे आणि सूत्री. पुढे पहा दुर्मिळ. द ला पहिला उकार, म ला पहिली वेलांटी आणि रफार. दुर्मिळ. प्रतिष्ठित. प्रतिष्ठित. दोन्ही ठिकाणी पहिलीच वेलांटी आहे. यानंतर पहा रवींद्र. रवींद्र मध्ये दुसरी वेलांटी असते, पण बऱ्याच वेळा नाव लिहिताना बरेच जण पहिली वेलांटी देतात, परंतु जेव्हा आपल्याला शुद्ध शब्द अशुद्ध शब्द विचारला जाईल तेव्हा दुसरी वेलांटी द्यायची आहे. अजून पहा क्षितिज. हा सुद्धा शब्द बऱ्याच वेळा विचारला गेलाय, तर दोन्ही ठिकाणी पहिलीच वेलांटी आहे क्षितिज. क्षला पहिली, तला पण पहिली. यानंतर जेव्हा गावाचं नाव येईल तेव्हा त्याच्यातला जो प चा उकार असतो तो दुसरा द्यायचा आहे. जसं नागपूर, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, सगळ्या गावाच्या नावांचे जे पूर आहेत त्याला दुसरा उकार द्यायचा आहे. परीक्षेला येणारा अजून शब्द म्हणजे पहा रंगीबेरंगी. तर तो कसा लिहायचा आहे रंगीबेरंगी. मला वाटते मगाशी आपण लिहिला होता हा शब्द. यानंतर पिसू. पिसू शब्दामध्ये प ला पहिली वेलांटी आणि स ला दुसरा उकार आहे. यानंतर शिबिर. शिबिर मध्ये श ला पहिली, ब ला दुसरी. शिबिर. पहा आकृती. आकृतीमध्ये नेहमी त ला दुसरी वेलांटी असते. यानंतर गरीब मध्ये र ला नेहमी दुसरी वेलांटी असते. त्यानंतर यथाशक्ती. इथे सुद्धा दुसरीच वेलांटी द्यायची आहे यथाशक्ती. गणपती पूजन. गणपती पूजन. गणपती पूजन मध्ये गणपती लिहिताना आपण त ला दुसरी वेलांटी देतो, परंतु हा शब्द जेव्हा जोडून लिहिला जातो तेव्हा त्याला पहिली वेलांटी द्यायची आहे. नीती. इथे दोन्ही दुसरी वेलांटी द्यायची. त्यानंतर जीभ. पहा अद्यापी. हा शब्द लिहायचा असेल ना तर प ला पहिली वेलांटी द्यायची. आपण काय बघितले की शेवट अक्षर आलं की दुसरी वेलांटी दुसरा उकार असतो, परंतु काही शब्द याला अपवाद आहेत. हुकूम. पहा ह ला पहिला, क ला दुसरा.
हुकूम. यानंतर भीतीदायक, दोन्हीला पहिली वेलांटी. भीतीदायक. ऋषीपत्नी. यानंतर गृहपाठ. अंतरिक्ष मध्ये रला पहिली वेलांटी द्यायची. त्यानंतर अधीर. निर्जन. ज्योतिषी. आता ज्योतिषी लिहिताना जला य जोडायचा आहे. तला पहिली, षटकोनाचा आणि त्याला दुसरी वेलांटी. ज्योतिषी. यानंतर पहा जिज्ञासू. औपचारिक. रला कितवी वेलांटी द्यायची? पहिली वेलांटी द्यायची आहे. आशीर्वाद हा शब्द बऱ्याच परीक्षेला विचारले गेलेला आहे. आशीर्वाद. आशीर्वाद मध्ये शला नेहमी दुसरीच वेलांटी असते. अजून एक शब्द महत्वाचा तो म्हणजे कुजबूज. यामध्ये क ला पहिला उकार, ब ला दुसरा उकार असतो. कुजबूज. यानंतर पहा जाहिरात. अजून पहा तीर्थ स्वरूप. यामध्ये दुसरी वेलांटी असते. तीर्थ स्वरूप. प्रीती. प्रीती नीती. इथे दोन्ही दुसरी वेलांटी असते. प्रीती नीती. यानंतर पहा साधर्म्य. साधर्म्य. मलय आणि त्याच्यावर रफार. अजून एक शब्द राहिलाय तो म्हणजे शीर्षासन. तर तिथे सुद्धा दुसरी वेलांटी आणि षटकोनाचा. शीर्षासन. तर या पद्धतीने हे काही ठराविक शब्द आहेत की जे परीक्षेला येत असतात. तर हे शब्द तुम्ही काय करा, एकाखाली एक दुरेगी वहीमध्ये एक ओळ भरून एक शब्द असा लिहून काढा. वारंवार हाताखालून गेल्यानंतर हे शब्द तुमचे तिथे ओळखायला चुकत नाही. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.